लास्ट सेशन घातलो तसो आणि फावसाचे सेशन आमच्यो हे ग्रुपार आमचे न्हय टेलिग्राम पर एक आमच्यो मेन ग्रुप असे हो ग्रुप शायद फावसे परवा डिलीट करतलो इंशाल्लाह ते ग्रुपार लिंक घालता मैं एडे थिंगा समत या जॉइन रहा मेन जे म्हणतो असे तेजे परके जातलो हा कळाल राव लास्ट सेशन जे म्हणतो असे मेन ग्रुपात कळतलो ओके तुमका ग्रुपात लिंक घातला आहे बेस्ट तर कधी आली ते ग्रुपात समूह जॉईन राहा इन्शाल्लाह फावसे लास्ट सेशन घातलो थिंगा घातलो फावसाचे सेशन तर बाईक हे करूकाज एक्झॅक्टली सेल हे करूकाज आणि लर्न अँड रनची आमची अलग स्ट्रॅटेजी असे ही स्ट्रॅटेजी राहतले जरा फाउंडेशन जरा अशी लेंदी सेशन राहू शकतात ते सब रेडी राहा टायमार अटेंड करा फाउंडे आणि आज हे राहतले खाली ग्रो कालचे कंटिन्यू करतात मी ग्रो ॲप भितर बाय कशी सेल कशी करची शिकवतलो जो पण बाय सेल ऑलरेडी कळतात ते अटेंड करू काम जरी नाहीचे जो पण एकदम बिगनर वाटे ग्रो बरात कल नाही ग्रो यूज करू कला ते अटेंड करू हरकत नाही दाखलो 15-20 मिनिट्सचे सेशन राहतं ओके ओके ग्रो ॲप स्क्रीन दाखते असे ना ग्रो ॲप सम्मा तुम्ही एकले कन्फर्म करा ओके कोण तर मी सम्य कोणतं होता सम्य सम्य देखलो ॲक्च्युअली पर कोणतं ऊपर सर्च बार आपला सर्च बार करून सर्च करचे राहता कोणतं कोण स्टॉक तुमका सर्च केला तुमका मिळता ओके सपोज फॉर एक्झाम्पल ओके मी हो स्टॉक घेतला ते एक्विटास केमिकल म्हणून आता एका बाय करू का घाला स्क्रीनच्या समोर खाल बाय आणि सेल ऑप्शन आला हे आम्ही बाय ऊपर क्लिक करतले बाय ऊपर क्लिक केला सामान ऊपर पड़ा एक्विटास केमिकल जाना त्याच्या खाल डिलिव्हरी इंट्राडे आणि एमटीएफ जाते हमेशा डिलिव्हरी का सिलेक्ट जाऊन राहू सिंगल इंट्राडे सिलेक्ट जाऊन राहू म्हणजे डिलिव्हरी सिलेक्ट जाऊन राहू का इंट्राडे भितर आमका ते बाय करचे ते जायज नाही हमेशा डिलिव्हरी ऑप्शन ऊपर सिलेक्ट करून बाय करू का बीजे एक जराशी खाल आहे ना क्वांटिटी सामने एनएससी बनून बरोबर असे तेजे ऊपर धाकलो एरो खाल आहे ते ऊपर क्लिक केलं बीएससी आता बीजे क्लिक केलं एनएससी आता हमेशा क्वांटिटी सामने एनएससी काच भरून राहू का एक चीज करू ओके क्वांटिटी मतलब आमका केटले क्वांटिटी बाय करू का पुस्तक वाटत हो एक शेअराचे प्राइस केटले असे घाले 1653 असे वो जो म्हणते एक्विटास केमिकलच्या खाल 1653 जो म्हणते शो करते हैं एक शेअरचे प्राइस ओके हे एक्विटास केमिकलचे शेअरचे प्राइस ओके बाय केला आता आमका ते केटले शेअर्स बाय करू असं पुस्तक वाटत ओके एक शेअर बाय केला 1653 रुपीज लागतली ओके दोन बाय केला त्याचे ज्यादा 10 बाय केला 16,000 चिल्लर जातले तिशी 1653 इंटू हे जाते होते ओके केटले शेअर्स बाय करपा ओके फिलहाल एक शेअर्स बाय करचे राहा म्हणजे बॅलन्स असे नाही रे ओके 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 एक क्वांटिटी झाले तर त्याच्या क्वांटिटीच्या खाल प्राइस मार्केट बनवू असे प्राइस मार्केट मतलब काय करता लाईव्ह मार्केट आहे तर पला जो प्राइस चलते असे आमका तेजे ऊपर डायरेक्ट बाय करू कसरी प्राइस मार्केट इशी राहतले ओके एक क्वांटिटी केटल्या का बाय केलो प्राइस मार्केट धरलो आणि डायरेक्ट बाय बटन दाबून का आता घालता जेटलार मार्केट ऊपर प्राइस चलते असे तर जशी की मार्केट बन असे तसं हो प्राइस इशी स्टॉप असे 1653 के असे ह्या कसं मार्केट बन असे मार्केट ऑन असते मला नाचते राहतो प्राइस 1655 गेलो 1660 गेलो या 1650 गेलो 1640 गेलो ऊपर खाल जाते राहता एक ठेवावर उभे राहून राहणार ओके सो जे कितें बाय करतले केटलार असे केटलार मार्केट प्राइस केटलार जातलो मार्केट ऊपर तो शेअर प्राइस केटला राहतलो तेटला ऊपर आमकां मिळतलो अगर आम्ही प्राइस मार्केट ऊपर बाय केलो आणि बीजी हिंगे प्राइस मार्केट आम्ही दाखलो एरो आपला एरो डाऊन असे तेजे ऊपर क्लिक केलं प्राइस लिमिट बनून येतं प्राइस लिमिट मतलब आम्ही हिंगा जराशी बार्गेनिंग करून बोलतो सपोज वलखा के 1653 ऊपर असे 1650 ऊपर आम्ही हिंगा भरून घालचे आमकां केटलार कस काम 1650 ऊपर घातलो आणि मी सपोज एक क्वांटिटी बाय बटन दबवलो ओके बाय बटन दबवलो फिलहाल मार्केट बंद असे बाय जाऊचे ना ओके आता हिंगा सर ओके एक्सप्लोर असे मला एक्सप्लोर निफ्टी 50च्या खाल पला एक्सप्लोर आणि होल्डिंग्स पोझिशन बनवू असे एकदा बाय घातला मग आम्ही जरा तिकडे वचूकास ऑर्डर्स भितर वचूकास हिंगा होल्डिंग्स पोझिशन ऑर्डर्स बनवू असे
ऑर्डर्स भितर आमच्यो हे राहता आमी जे म्हणते बाय घातला थिंगा राहता अगर आमकां मिल्ला तरी निघाला इक्विटास केमिकलचे सामने ते डिलिव्हरी बोलून बरो अशें 0/1 बोलून अशें मी एक क्वांटिटी बाय घातलो म्हाका मिळाल ना फिलहाल खेका मिळाल ना मार्केट बंद अशें अरे मिल्ली तरी काय येता घालता 1/1 येता मतलब एक मिल्ला उरून आणि सपोज मी आता केटलार बाय घातला ते 1650 ऊपर मैं 1650 पर कितना मिल चलो अगर इतना फिलहाल अच्छी स्टॉक 1653 पर अगर खाल पड़ून 1650 पर आईलान का म्हाका मिलतलो सपोज 1653 पर अच्छी स्टॉक ऊपर होते गेलो 1660 1670 1680 1700 सर गेलो आणि 1650 पर आयला ना तरी म्हाका हो मिलूचेकच नाही ओके आठवत रहा तेव्हा म्हाका बीजी अगर सपोज ऊपर गेलो म्हाका काय करपा पडटलें एकदां हिंगा हेचेर क्लिक करपा पडटलें मॉडिफायचे ऑप्शन आहे मॉडिफाय करून बीजी केटला ऊपर मार्केट ऊपर सपोज वळखा की 1700 ऊपर पावलो स्टॉक 1700 बनून करून म्हाका बीजी मॉडिफाय बाय करपा पडटलें ओके तो एज ए बिगिनर तुम्ही काय म्हणता गावतल्यान समान हे प्राइस लिमिट तुम्ही यूज करनाका प्राइस मार्केट का यूज करा प्राइस मार्केट यूज केल्यार तुमकां डायरेक्ट स्टॉक बाय जातलो क्वांटिटी घेतल्याकच तुम्ही बरोवन घाला तुमकां 10 कास 100 कास एक क्वांटिटी कास मी खाली समजूनचे असो एक क्वांटिटी घेतला ओके प्राइस मार्केट ऊपर बाय करचे दबोवन बाय दबावूं शकता ओके आणि घाले ओके सेम हे आता होकच ऑर्डर म्हणजे ओपन अशें बीजे क्लिक केल्यार कॅन्सल करचे ऑप्शन जाता या मॉडिफाय करचे कॅन्सल मिलना में कैंसल जाला फिलहाल मार्केट बंद अशें म्हाका मिळाल ना ओके ते सिंपल कॅन्सल दवरता कन्फर्म कॅन्सल ते एनएससी भितर निघके का बीएससी भितर निघके बाय करचे एनएससी बाय करचे निघके ते तेगड सांगलो होतं एनएससी पर बाय करा हमेशा ओके आणि अगर तुमचे बाय स्टॉप लॉस धरू सके ना का बोलले जे भी स्टॉप लॉस काही धरू सके ना धरू शकता तरी एक मिनिट ओके ते बरोबर येता हांवें ओके आता सपोज म्हाका स्टॉक हिंगा बाय करून जाला म्हाका फिलहाल काय मार्केट बंद आसतना बाय करून जाला बाय करून जाला मग हमेशा होल्डिंग्स भितर येतले हिंगा एक्सप्लोर फिलहाल म्हणजे काही होल्ड करून नाही अकाउंट एक्टिव्ह नाही म्हजो होल्ड करून नाही ते तर अगर होल्ड स्टॉप लॉस लावून काम पडला होल्डिंग ते स्टॉक राहूंगा एक स्टॉक बाय करून नको फिलहाल एक स्टॉक बाय करून नाही याच्यात आणि तुमकां दाखवतो स्टॉक सिंपल ऑप्शन राहता हिंगा आपला फॉर एक्झाम्पल हिंगा येता हिंगा आपला एक स्टॉक तुमचे असे ते ऊपर एकदा क्लिक करूचे राहता वापस सेम ऑप्शन येता बाय सेल पहले बाय केला रिक्षा येयला तो सेल दबाओ सेल ऊपर दबाना ऊपर पड़ा एक मिनट में स्टॉक इधर जाता है पलता ओके हिंगा पला सेल दबावला मग ओके आता आम्ही हिंगा हे बाय करून झाला मला तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल एक स्टॉक बाय करून असे तरी ना हे कन्फ्यूज जाऊ नका बाय करूचे झाले आमकां ते स्टॉप लॉस की तर म्हणजे शिकवतो सपोज फॉर एक्झाम्पल आमच्याकडे बाय करून असे म्हणून बाय करून असे स्टॉक एक राहता हिंगा होल्डिंग्स भितर राहता ओके हिंगा होल्डिंग फिलहाल म्हणजे एको काही बाय करून नाही असं म्हणजे स्टॉक नाही करू आता होल्डिंगचं राहतात हिंगा बाय केलेलं ओके हिंगा आपला एक स्टॉक सपोज मी बाय फॉर एक्झाम्पल म्हणजे हो स्टॉक असे म्हणून तर म्हाका स्टॉक स्टॉप लॉस धरपा हिंगा सेल ऑप्शन ऊपर डिलीट कर सिलेक्ट करतलो तो टॉप ऊपर पला पहला वापस सपोज जो डिलिवरी ऊपर सेलेक्ट रहूंगा क्वांटिटी एनएससी के रहूंगा तुमच्याकडे कितली क्वांटिटी असे सपोज फॉर एक्झाम्पल फिलहाल एक क्वांटिटी नाही आमच्याकडे फॉर एक्झाम्पल 10 क्वांटिटी बोला ओके स्टॉप लॉस धरूच्या येता डिलिव्हरी इंट्राडे एमटीएफ तेका लागून एक दाखलो सेटिंगचो हे असे बोला सेटिंगचो बार असे डिलिव्हरी इंट्राडे एमटीएफ लागून करून सेटिंगचे बार मी क्लिक करतलो क्लिक केला निशी येतले रेग्युलर ऑर्डर एसएल ऑर्डर जीटीटी ऑर्डर तर एसएल ऑर्डर पर क्लिक करतलो एसएल मतलब स्टॉप लॉस ऑर्डर ओके ओके आणि कंटिन्यू करतलो माइक ऑन धरू नका काही क्वेश्चन राहिला का माइक ऑन करा माइक ऑफ करा ओके तर मी स्टॉपला ऑर्डर झाली तर मला क्वांटिटी केटला असे का म्हणजे तर माझ्याकडे सपोज 100 क्वांटिटी मी 100 क्वांटिटी भरतलो आणि स्टॉप लॉस केटल्यार धरूं कस बघा मी सपोज ओळखा की 517 पर बाय गेलो तो म्हणजे स्टॉप लॉस 550 असे तर मी 550 स्टॉप लॉस 550 पर धरून 550 धरतलो आणि सेल बटन दबवतलो स्टॉप लॉस तशी प्लेस जाता एक दिसा जपत राहतला बिहार दिसा अलग अलग लावून पडतले स्टॉप लॉस ओके बाय करचो म्हणजे वळखाला तरी सांगा सेल करचो सेमिंग आपला हे स्टॉप लॉस झालं सपोज आता हो काही स्टॉक तुमच्याकडे वळखा की असे म्हणून वळखा एक 10 क्वांटिटी या 100 क्वांटिटी मी सेल ऊपर दबवतलो वापस हिंगा एनएससी राहतले हमेशा ऊपर डिलिव्हरी क्वांटिटीचे आम्ही हमेशा एनएससी राहतले क्वांटिटी घेतला आहे का आपला तुमच्याकडे सपोज 100 क्वांटिटी आहे तर 100 क्वांटिटी घेतले भरवले
फिलहाल मुळे झिरो अवेलेबल आहे, झिरो क्वांटिटी दाखवते मतलब मुझे काही क्वांटिटी नाही यायची बाय करून एक्झाम्पल शो करतो प्राइस मार्केट उपर का खाली क्वांटिटी केटले घालू का तेटले घालचे तुमच्याकडे केटले असे बाय करून असे तेटलेच क्वांटिटी घाला म्हणजे 10 क्वांटिटी आहे तरी 100 क्वांटिटी घालणार सेल्स 10 क्वांटिटी बाय करून असे 10 क्वांटिटी का सेल घालचे आणि प्राइस मार्केट उपर तिशीच राहो आणि सेल बटन दबावचे खाली इजी असे ग्रो भले इजी असे तुमका बाय सेल कोणी ओळखला ना क्वेश्चन पूछो हरकत ना स्टॉप लॉस सांगे नाही ओके वापस एक स्टॉक इधर होता है सेल बटन दबावलो मैं ओके एक मिनिट पहिला ह्याच्या पुढे आठवत राहा होल्डिंग्स भितर बसून काही स्टॉप लॉस धरू होल्डिंग भितर गेला मग तुमच्याकडे कोणतं शेअर बाय करून राहता पण हिंगा शो करता ओके होल्डिंग भितर शो करता ते शो करा निघाले यार काही क्लिक करू शकता फिलहाल हिंगा म्हणजे एक होल्डिंग एक बाय केलो नाही तर मतलब मी यार क्लिक करू शकता तर तुमका डायरेक्ट एक स्टॉक भितर बसून धाडतो इशी देतात होल्डिंग भितर केला मग शोला इशी देतले तुमका सेल बटन दबाव कस सेल बटन दबावला मग हे वापस हमेशा क्वांटिटीज हमें सीखत राहू का आणि ऊपर डिलिव्हरी करत राहू का हमेशा आठवत राहा तो राईट ऊपर बोला ते MTF लागून बीएससी बी घेतला आम्ही एनएससी करू जाते का काही फरक पडता का नाही नाही बीएससी घेतला तर बीएससी पर बताओ बाय करून पडेल ख्याल धरवा ओके चलो ओके शुक्र ओके आता टॉप ऊपर बोला MTF अशी MTF लागून एक सेटिंग बटनचा ऑप्शन आहे बोला सेटिंग बटन पर मी क्लिक केलो मग इशी ऑप्शन येतलो रेगुलर ऑर्डर SL ऑर्डर GTT ऑर्डर म्हणून मी SL ऑर्डर क्लिक करतो SL मतलब स्टॉप लॉसचे शॉर्ट फॉर्म आहे का SL बोलतात ओके आणि मी कंटिन्यू करतलो सेम घाला क्वांटिटी केटल्या क्वांटिटी मग स्टॉप एकशी क्वांटिटी आहे ना एकशी क्वांटिटी मी धरतलो स्टॉप लॉस केटले प्राइस उपर धरून बस तुमका तो प्राइस धरतलो सपोज आता केटला असे 573 पर असे स्टॉक फॉर एक्झाम्पल बोलतो अडे 550 रुपये स्टॉप लॉस धरून बस स्टॉप लॉस केटला धरून तो प्राइस टाइप केले क्वांटिटी तिंगा टाइप केले आणि सेल बटन राहता हिंगा फिलहाल मला बाय करून नाही तसं सेलचे ऑप्शन को येते ना ओके बाय करून राहता सेलचे ऑप्शन येतो तो सेल बटन ऊपर क्लिक करजो वापस यार जो तो नंबर्स से जराशी ऊपर सेल बनवाशे बोला बराबर दखते ना लेकिन जराशी पला सेल बटन पर स्टॉप लॉस प्लेस जाता स्टॉप लॉस प्लेस झाला वापस तुमका हिंगा स्टॉप लॉस हिंगा ऑर्डर्स भितर लोक पडता ऑर्डर्स भितर वापस गेले मला हिंगा ऊपर हिंगा होल्डिंग्सचे लागून पोझिशनचे लागून ऑर्डर येता ऑर्डर भितर तुमची हिंगा फिलहाल मी स्टॉप लॉस धरवा ना त्यामुळे क्वांटिटी बाय नाही स्टॉप लॉस बाय करून राहिला की स्टॉप लॉस धरवा म्हणजे कोई स्टॉक का बाय केला मी स्टॉप लॉस धरवून जाणार हा ओके तर हिंगा धरू शकता स्टॉप लॉस ऑर्डर धरला हिंगा ऑर्डर्स भितर शो जातलो तुम्ही तेव्हा मॉडिफाय करू शकता कॅन्सल करू शकता ओके ग्रो किशी यूज करचे बी काही डाऊट आहे का कोणा खाल पहिले जीटीटी ऑर्डर माशी बीजी एसएल चे खाल जीटीटी आमचे कामाय राहणार जीटीटी तुमका लॉंग टर्म स्ट्रक्चर आहे फिलहाल आम्ही लॉंग टर्म रिलेटेड काही शिकते नाही ते एक वर्षाचे स्टॉप लॉस राहता शॉर्ट टर्म भेटला हर दिवस उठून हे धरवा स्टॉप लॉस धरून याद धरवा हर दिवस अगर शॉर्ट टर्मचा भेटला तर ते कालचे मागा जराशी ते इंडिकेटर धरवूनचे तुम्ही सांगते नेटवर्क गेलो हरकत नाही इंडिकेटर को सांगू शकतात का नेक्स्ट यस नेक्स्ट इंडिकेटर्स किती धरवचे मूविंग एव्हरेज किती धरवचे काम दाखले बाय सेल करचे कोणत्या काही क्वेश्चन आहे ते सांगा ते स्टॉक बाय करत राहता सिक्युरिटी अंड फॉलोइंग रिस्क म्हणून का बरोबर रे ते का ते सर ना ते सर अवॉइड करते तुमको फिलहाल काही कामाचे नाही ते प्राइस भल्ली अप आणि खाल झाले अप डाऊन झालं म्हणून ते जराशी सेबीचे रडार उपर राहतात ते त्यातला काही फरक पडणार ते सोड एनएसएस को खास एडवांटेज अशा का NSE ऊपर पला बायर आणि सेलर भल्ली ज्यादा राहतात ते आसानी दक्कन सेल डाऊन होतात BSE ऊपर पला बायर सेलर जरा कम राहतात त्यातले जातात बीजे काय फरक नाही BSE ऊपर बाय करून सेल करू शकतात तिशी काही कर नजे असर म्हणून काही नाही NSE ऊपर कैला नाही की जिसकी तुमका दक्कन बायर्स मिळणार केटला रिकूच्या दक्कन ते मोल मिलू शकतो तुमका केटला रिकूच्या ते मोल आसानी मिळतात BSE ऊपर बस आसानी मिळतात समटाइम्स मिला नतून को राहतात ते NSE बेटर काही बाय सेल रिलेटेड काही सवाल राहणार दक्कन नगर ओके आता हे किशी धरवचे का पडलो ओके म्हणजे मुविंग एव्हरेज किशी धरवचे का पडलो चार्ट ओपन करचे किशी मुविंग एव्हरेज म्हणजे चार्ट ओपन करू कस हिंगा ग्राफचे खाल पला दाखलोशी एरो माग असे पला
मी ह्याच्यावर क्लिक करता चार्ट ओपन झालो. ओके RSI किसी तरह मुझे कल सांगलो होतो मूविंग एवरेज पर वापस मैं ऊपर पहला टॉपर FX म्हणून बनवण्याचे मला एकदम ऊपर FX ऊपर एकदा क्लिक केलो मूविंग एवरेज सर्च केलो. ह्या तुम्ही मोहित सरी धरवू शकता तुम्ही को मोहित सही धरवा का जरा एकदा मूविंग एवरेज धरला बीजी तेव्हा चेंज करू जरूरत पडा हमेशा मुझे राहतात. एवरेज कौन थे अडॅप्टिव्ह डबल का कैसे हो सकता है? खाली मूविंग एवरेज सर्च करा खाली मूविंग एवरेज को असे बना. ओके ठीक है खाली मूविंग एवरेज दाखता है बोला काही को ते सामने काही को बोलो ना खाली मूविंग एवरेज असेल मी एक डे सिलेक्ट केलो एका डे क्लिक करून बॅक या 2-4 डे क्लिक केला 3-4 लाईन होत्या ती. ओके वापस हिंगा आपला वी मार्ट एक लाईन आली म्हणजे चार्ट पर वी मार्ट करून जे काही बरोबर असे वी मार्ट रिटेल त्याच्या खाल पला MA9 क्लोज म्हणून बरोबर असे बरोबर मी त्याच्यावर एकदा क्लिक केलो त्यावर क्लिक केला इशी येतं त्यावर क्लिक केला मग तिंगा वापस सेटिंगचं वापस ऑप्शन आहे आपला MA9 क्लोज 0 SMA9 सेटिंगच्या ऑप्शन मी सेटिंग बटनावर गेलो लेंथ असे 9 असेल मी खाली 10 केलो एटलेस चेंज करूचे असेल तर ऊपर पला इनपुट्स आणि स्टाईल म्हणून बरोबर अशा इनपुट्सचे लागून स्टाईल बरोबर असे ते स्टाईल ऊपर क्लिक केलो कलर ब्लू होतो नाही ते कलर ऊपर प्लॉटचे सामने कलर असे त्याच्यावर क्लिक केलो ग्रीन हे कलर तुम्ही चेंज करू काम जरुरी नाही लेकिन 10 SMA मी हमेशा ग्रीन यूज करून राहिलो आता मग कन्फ्यूज झालं तर मी ग्रीन यूज करतो कोणतो कलर सिलेक्ट केले ओके केलं बस एटलेस फरक झालं रेडी तर बीजे मूविंग एवरेज जाऊ का मी बीजे सर्च केलो मूविंग एवरेज म्हणून वापस गेला खाली मूविंग एवरेजवर बीजे क्लिक केलो एकडे क्लिक करूच्या बॅक येऊनचे वापस MA ऊपर वापस MA9 क्लोज 0 SMA9 असे ऊपर त्याच्यान ऊपर असं MA10 झालं होतं MA10 मला पर्याय आम्ही केलं मी ते MA10 ऊपर क्लिक करणार आहात MA9 क्लोज 0 SMA9 ते सामने असे वापस सेटिंग बटन ऊपर क्लिक केलो लेंथ वापस मला लेंथ असे 20 केलो 10 आणि 20 SMA आम्ही यूज करूचे ना मूविंग एवरेज 10 आणि 20 MA शिकवतले आठवण आहेत तुमका 10 आणि 20 MA बरं शिकवलं होतं ओके लेंथ 20 करूचे खाली अरे वापस मी स्टाईल भितर गेलो तेका लागून कलर म्हाका येल्लो पसंद असे ओके येल्लो कलर धरलो ओके केलो 10 आणि 20 SMA आयले एटलेस करूचे असं ह्यो कोणी वळखाल नाही तरी पिसू हरकत नाही तुम्ही को चार्ट पर ताकद लावा ना ते पर्सनल तर भल्ली प्रॉब्लेम होता पर्सनल तर चॅटिंग भितर हर चीज शिकवून जाणार हा की थोड्या वेळाने वाटे चॅटिंग भितर ही तर चीज सांगू ना चॅटिंग तर तुमका तुम्ही चार्ट वगैरे काही घातला सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे ते सर सांगू आता मूविंग एवरेज किशी जरा आमची RSI किशी जरा म्हणजे चॅटिंग तर सांगतो बेसू जाणं का असे आता कॉल इतर का पुसून हे करा EMA का फरक काय बोलताय SMA आणि EMA भितर का फरक आहे EMA परा जरा फास्ट ऍक्ट करता जराशी फास्ट वाई का नाही का ते 19-20 फरक ते काही ज्यादा फरक ना तितलेच बी SMA नॉर्मल ऍक्ट करता लेकिन काइंड ऑफ म्हाका जराशी परा SMA जराशी ज्यादा भरोसामंद दाखवचे EMA सामने खास करून जे आता बियर मार्केट आहे तर SMA म्हाका म्हणजे एक्सपिरियन्स हो मी रॉंग को जाऊ शकतो तिशी काय ना हर एक थोडी माणसे EMA पसंत करता समटाइम मी EMA को यूज करता नाही EMA को एकाने यूज करता तिशी काय मी यूज करणार म्हणून काय ना काल एक ते गुरु चार्ट सेटिंग भितर ते काका सांगतोय तो ताका ते प्रॉब्लेम सुरू केलो हो का हे मूविंग एवरेज किशी लावून सांगतो तो ते मूविंग एवरेज नाही ते कोणते चार्ट धरू का ट्रेडिंग व्यू या ग्रो चार्ट ओके 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 यस यस ओके हे आपला चार्ट ओपन केला तुमका हमेशा तुमका पहिले इसलो चार्ट राहतलो तुमच्या चार्ट इशी राहतलो जरा शाला आपला ऊपर काय करू का इसलो चार्ट राहलो म्हणून टॉप ऊपर राइट साइड ऊपर 3 डॉट्स आहे आपला नाही दिले ते 3 डॉट्स हाँ स्क्रीन पर डॉट्स FX नाही, लागून 3 डॉट्स दिसते ना तुमका FX लागून टॉप ऊपर स्क्रीनचे मुझे मुझे से येते ना सेटिंग असे तरी सेटिंग ऊपर क्लिक करा या सेटिंग अशा तरी सेटिंग ऊपर क्लिक करा तुमचे जे सेटिंग अशात की त्याच्यावर क्लिक करा म्हाका इशी येता कंटिन्यू ट्रेडिंग या स्विच बॅक टू ओल्ड चार्ट स्विच बॅक टू ओल्ड चार्ट करू का हमेशा मी एक स्विच बॅक टू ओल्ड चार्ट पर क्लिक केला इशी येता इशी आयला मग सामने पला ग्रो चार्ट्स म्हणून असे पला ग्रो चार्ट तर ग्रीन कलर असे तेका खाली ऑफ करू कस ऑथरायझेशनचे खाल ग्रो चार्ट्स म्हणून असे ते ऑन असे तेका खाली ऑफ करू एडे क्लिक केलो ऑफ झाले ऑफ केल्याचे मी बॅक आयलो म्हणजे ओल्ड चार्ट्स आयले ओल्ड चार्ट म्हणजे RSI लावून असे मूविंग एवरेज सवाल RSI को आठवण असे नव्हे RSI को खाली FX ऊपर क्लिक करूचे खाली RSI सर्च केला म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणून आयला
त्याच्यावर एकदा क्लिक केला म्हणजे एकदा क्लिक करून बॅक येऊचे मुव्हिंग एव्हरेज किशी लावचे हे असे डाऊन आहे तरी पुसा बीजेला दाखवू का हरकत दाखवू शकता लेकिन ताकच पुसा इस चीजों परत पुसते MACD परत MACD पुसा MACD मी शिकवण्यात येतो जरा झाला MACD जर फॅन्सी इंडिकेटर चालेल जरत जेटला शिकवला ते वरचा नेक्स्ट हे आहे तरी मुव्हिंग एव्हरेज किशी लावचे RSI किशी लावचे कोणत्या काही प्रॉब्लेम आहे तरी दक्कन लागेल पुसा कारण फावसे लास्ट सेशन घातलो या फावसे घातलो परवा घातलो मी काय ग्रुपात अपडेट घातलो फावसे ही ग्रुपात आमचे नाही आमचे टेलिग्रामवर मेन ग्रुप असे हो टेम्पररी ग्रुप म्हणून पहिला काय सांगतो 1-2 दिवसा मग डिलीट जाऊन घातलो अरे ही ग्रुपात बीजे को सेशन डायरेक्ट एक्झिट करना हो ग्रुपात बीजे को सेशन मेन चॅनल मी करवतलो फिर फावसे फायनल जो सेशन घातलो मेन टेलिग्राम पर आमचे बीजे एक मेन ग्रुप असेल तिंगा घातलो लिंक तुमका ग्रुपात घातला आहे परत ओके तर ते जॉईन राहा फावसे आणि ते तरकस काशे सेशन याका घातलो 10 घंटा ते याका जॉईन राहा फावसेचे सेशन तर अशी लेंदी राहू शकता 1.5 घंटा जाऊ शकता 1 घंटा ज्यादा को लागू शकता बाय सेल रिलेटेड राहतलं एक्झॅक्टली खे बाय करू का एक्झॅक्टली खे सेल करू का आणि आमची LNE स्ट्रॅटेजी राहतली बाय सेलची ओके तर फावसेचे हे मिस करना मीन्स टाइमर अटेंड करा टाइमर लेट येऊन करून हे बलान का ते बलान का प्लीज ती क्वेश्चन पुसना ते भले इरिटेटिंग फील जाता लेट येऊन करून ती क्वेश्चन पुसला ओके काही डाऊट्स आहे का बीजे येता काही शिकवले रिलेटेड काही डाऊट्स आला खूप पुसा तर जेटली शिकला फर्स्ट आहे तुम्ही काही डाऊट्स आला मला खूप पुसा हरकत लिंक के काढलं ते बोललो ते असल मेन ग्रुपाची मेन हे बेस्ट तुमच्या टेलिग्राम मोबाईल घातला तरी मिळली का कलर चेंज विजयडम दाखवणार का बोलले वसू शकतात का कलर चेंज करते विजयडम नाही कलर हे जे वो तरी उसको हरकत नाही जो कोणा डाऊट आहे हे मुव्हिंग एव्हरेजचे बोलतो वाटत तुम्ही कलर चेंज करचे मुव्हिंग एव्हरेजचे पुस्तक वाटत का पुस्तक खायला गेला बघा का पुस्तक खायला गेला ओके दक्कन पूछा क्या कि वाइंड अप करने टाइम जाता है ओके काय डाऊट नसलं वाइंड अप करूया ओके प्राइस ऍक्शन बरं काय एक्झॅक्टली काय करू पुरं प्राइस ऍक्शन का म्हणून सांगू कसं काय एक्झॅक्टली काय सांगू करून सांगा प्राइस ऍक्शन तर रेजिस्टन्स सपोर्ट बोलला ना प्राइस ऍक्शन मतलब तुमका सिंपल पडा कोणतं स्टॉक ओके तुमका चार्ट पर के एग्जांपल मारता एक मिनिट आणि मला हमेशा स्टॉक हे करून पला मोबाईल ऑडिओ घालून पला का बोलतात ते का बघा का वाटतो सीधा पला चार पद्धतीने हमेशा ऑडिओ घालून पला मोबाईल प्राइस ऍक्शन पला हिंगा पला प्राइस ऍक्शन तर मी ग्रो ॲप भितर ते ट्रेंड लाईन ड्रॉ करतो ते आशिल्ले ओके ओके इंगा ते पर टॉप ऊपर तुमका हे येते असे का बघा ते इंडिकेटर्सला FX चे इंडिकेटर्स लावून एक पेन्सिलाचं बटन आहे आपलं पेन्सिल बटन पर क्लिक केल्या लेफ्ट ऊपर हे येतं टॉप ऊपर मध्ये राहतं टॉप ऊपर पहिले ते हे असे एरो बाग असे त्याच्या खाल सेकंड नंबर ऊपर मला हे असे पला क्रॉस लाईन बनव एक क्रॉस लाईन आहे मग ते क्रॉस लाईन ऊपर क्लिक केलो सामान ऊपर ट्रेंड लाईन बनव असे ट्रेंड लाईन ऊपर सिलेक्ट केलो कोणी दुसरा को दखता नाही का नाही दखते नाही दखताय ना कोणत्या दखते नाही नाही ओके इथं दखते असे स्क्रीन दखते असे इथं दखल सांगा
दफ्तर ती गेली ऑप्शस नाही डफते ना शायद ओके शायद शेयर करू जाना शायद मतलब भेजे सब चार्ट ऊपर शेयर तो शेयर जातो इथे काय प्रॉब्लेम करला मग काय मी इथं शेअर केलं वापस हे जाते शेअर हरकत मी ह्याच्या ऊपर का दाखवता तुमका फाऊसे 0 ऊपर का दाखवता मी ह्याचे लॅपटॉपवर का दाखवता फाऊसे काय नाही ते पेन्सिल बटन राहता मला त्याच्यावर क्लिक करूचे कोणत्या चार्ट भितर असा टॉप पर ते एफेक्ट्स लागून मला एक पेन्सिलाच्या आयकॉन राहता ते पेन्सिलाच्या आयकॉन ऊपर तुम्ही क्लिक केले मला तुमका लेफ्ट साइडावर एक धाकटीशी हे येतलो हे आयला मग तिका जराशे ऑप्शन राहता क्रॉस लाईन राहिलं मला ट्रेंड लाईन राहता क्रॉस लाईनचे ऑप्शन तुमका ते ऑप्शन वर क्लिक केला पडतं की किशी राहता आमचे ओके हे काम पहिला करा ऍक्टिव्ह असेल गॅस करा असेल ते हे ग्रुपा समोर जॉईन जाऊन राहा हे गेले एक मिनिट ग्रुपात तुमका लिंक घातला ते जॉईन जाऊन राहा ओके आणि जो कोणी शॉर्ट नेम्स राहतात त्यांचे हे करून असे ना हा अशात समोर जॉईन झाला का नाही कळला बघा ह्या तुमच्या ग्रुपात लिंक घातला मला बिजाडा सांगतो फोनचे सेशन मिस झाला मला मी बिजी रिव्हिजन रिपीट घेणं सफिशियंट आहे त्याच्यानं बोलतो फोनचे सेशन मिस करणार आहात किंवा लास्ट सेशन राहतलं ग्रुपात समोर जॉईन राहा हो समोर जॉईन राहतलं एका दुसऱ्या थोडे नवीन चढवून राहतलं जॉईन राहू तुमका लिंक ग्रुप